विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 2026 मध्ये सीईटी सेलकडनं घेण्यात येणाऱ्या सीईटीज देत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आपण आज डिस्कस करणार आहोत. यामध्ये लोकमत न्यूजपेपरने 12 तारखेला त्यांच्या वेबसाईटवरती पब्लिश केलेल्या बातमीनुसार सीईटी सेल सीईटीची परीक्षा आता वर्षातून दोनदा घेणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीच बातमी डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. आपल्या लॉ सीईटी विषयी त्यांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर आणि 5 इयर साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये 17 नोव्हेंबर पासून आम्ही सुरू करत आहोत. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. इंटरॅक्टिव्ह स्वरूपामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस या लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून आणि मल्टिपल रिव्हिजनच्या माध्यमातून एक्झाम पूर्वीच कव्हर केला जाणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, काही वेळेस तुम्हाला जर लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर तेच लाईव्ह क्लासेस तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये सुद्धा अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट ज्याच्यामध्ये 10 फुल सिलेबस टेस्ट सुद्धा इन्क्लुडेड आहेत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेची परिपूर्ण तयारी होण्यासाठी 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला इथे दिले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअर वरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. आणि जे विद्यार्थी 2027 साठी प्रिपरेशन करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फाउंडेशन बॅच आम्ही ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि ही बॅच जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूयात की लोकमतने कुठली बातमी पब्लिश केलेली आहे आणि कुठल्या सीईटीज वर्षातून दोनदा होणार आहेत. तर त्यासाठी आपण लोकमतच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता 12 नोव्हेंबर 2025 ची 9:34 ची ही बातमी आहे. याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट दिलं आहे की CET exam, PCM, PCB and MBA will be tested twice a year for these courses. If the student gives two admission examination, both of which have more points will be assumed for admission. तर या बातमीनुसार सीईटी एक्झाम, PCM, PCB आणि MBA या 3 अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा होणार वर्षातून दोनदा असं सांगितलं आहे. आणि विद्यार्थ्याने 2 प्रवेश परीक्षा दिल्यास दोन्हीपैकी ज्यामध्ये जास्त गुण असतील ते प्रवेशासाठी गृहीत धरले जातील असं म्हटलं जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बातमी डिटेल वाचूयात. तर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून आगामी शैक्षणिक वर्षात PCM, PCB व MBA या 3 अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा म्हणजे सीईटी वर्षातून 2 वेळा घेण्यात येणार आहेत. त्यात पहिली प्रवेश परीक्षा ही एप्रिल 2026 मध्ये तर दुसरी प्रवेश परीक्षा ही मे 2026 मध्ये होईल. अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी दिनांक 11 रोजी केली आहे. मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सीईटी परीक्षा संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव बी वेणुगोपाल रेड्डी, सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळानकर, तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर विनोद मोहितकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ आदी उपस्थित होते. मंत्री पाटील म्हणाले की राष्ट्रीय स्तरावर जेईईच्या 2 प्रवेश परीक्षा होतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना दोनदा संधी उपलब्ध होते. तशाच 2 संधी यापुढे राज्यातील मुलामुलींनाही मिळणार आहे. विद्यार्थ्याला एक प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक असून दुसरी प्रवेश परीक्षा ही ऐच्छिक असेल. विद्यार्थ्याने 2 प्रवेश परीक्षा दिल्यास दोन्हीपैकी ज्यामध्ये जास्त गुण असतील ते प्रवेशासाठी गृहीत धरले जातील. येणाऱ्या वर्षी PCM, PCB व MBA या 3 अभ्यासक्रमांची पहिली प्रवेश परीक्षा एप्रिल 2026 मध्ये तर दुसरी प्रवेश परीक्षा मे 2026 मध्ये होईल. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक सीईटी कक्ष लवकरच जाहीर करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या बातमीवरनं आपण असं म्हणू शकतो की PCB असेल, PCM असेल किंवा MBA असेल, या फक्त 3 कोर्सेस साठीच वर्षातून दोनदा प्रवेश परीक्षा म्हणजेच कॉमन एंट्रन्स टेस्ट होणार आहे.
त्यापैकी पहिली परीक्षा ही एप्रिलमध्ये असेल आणि दुसरी परीक्षा ही मे महिन्यामध्ये असणार आहे. आणि हा जो पॅटर्न आहे तो आता 2026 पासून सुरू होणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी जर आपण विचार केला तर लॉ सीईटी असेल किंवा बीएड सीईटी असेल, या परीक्षांविषयी अजून तरी सीईटी सेलने किंवा कुठल्याही वृत्तपत्राने लॉ सीईटीच्या संदर्भात किंवा बीएड सीईटीच्या संदर्भात अशी कुठलीही घोषणा किंवा बातमी अजून तरी केलेली नाहीये. त्यावरनं सद्य परिस्थितीनुसार लॉ सीईटी ही दोनदा होण्याचे चान्सेस अत्यंत कमी आहेत. हे फक्त ऍप्लिकेबल असणार आहे MBA, PCM आणि PCB या 3 परीक्षांसाठी. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, लॉ सीईटी एक्झाम फक्त वर्षातून एकदाच होणार आहे. आता नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सीईटी सेल त्यांचे शेड्यूल जे आहेत, जेवढ्या परीक्षा सीईटी सेल घेते ते पब्लिश करेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये तुमचे रजिस्ट्रेशन पण सुरू होणार आहे. आणि 3 इयर लॉ सीईटी ही परीक्षा मार्च महिन्यामध्ये होऊ शकते आणि 5 इयर लॉ सीईटी एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे. जसं मागच्या वर्षी त्यांनी पोस्टपोन केल्या होत्या परीक्षा, तसं तुम्ही या वर्षी अपेक्षा करू नका. मार्च मध्येच आणि एप्रिल मध्येच या दोन्ही सीईटी होतील आणि त्यासाठीच तुम्हाला आता प्रिपरेशन सुरू करायला हवं. कारण आपल्या हातामध्ये जवळजवळ 3 ते 4 महिनेच बाकी आहेत. तर या कमी दिवसांमध्ये आपल्याला या सीईटीचं प्रिपरेशन करावं लागेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा रेकॉर्ड आपण जर पाहिला तर LLBच्या ऍडमिशनसाठी असणारा कट ऑफ जो आहे तो खूप जास्त वाढलेला आहे. कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. बरेचसे विद्यार्थी ऍडमिशन शिवायच मागच्या वर्षी राहिलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला यावेळेस परीक्षा देताना कॉम्पीट करणारे मागच्या वर्षीचे विद्यार्थी सुद्धा असणार आहे. त्यामुळे या वर्षी सुद्धा कॉम्पिटिशन जास्त असणार, कट ऑफ जास्त असणार. त्याच्यामुळे तुम्हाला प्रिपरेशन सुद्धा खूप चांगलं करावं लागणार आहे. आणि त्यासाठीच विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह बॅच आम्ही 17 नोव्हेंबर पासून सुरू करत आहोत. तर या बॅच मध्ये तुमचं कंप्लीट प्रिपरेशन या परीक्षेसाठी करून घेतलं जाणार आहे आणि तुम्हाला 90+ पर्सेंटाईल कसे मिळतील याच्यासाठी तुम्हाला गाईड केलं जाईल. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, अगदी परीक्षा झाल्यानंतर सुद्धा तुमचं ऍडमिशन महाराष्ट्रातल्या टॉपच्या लॉ कॉलेजमध्ये कसं होईल याच्यासाठी सुद्धा तुम्हाला इथे गाईड केलं जाणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही सिरियसली या परीक्षेकडे पाहत असाल तर ग्लोबल ऑनलाईनचं जे लॉ सीईटीचं आणि क्लॅटचं बुक ते आता Amazon वरती तुम्हाला अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये तुमचा कंप्लीट सिलेबस कव्हर केला जाणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टर वाईज एक्सप्लेनेशन सुद्धा त्यात इन्क्लुडेड आहे. टॉपिक वाईज प्रॅक्टिस क्वेश्चन्स असतील, प्रिव्हियस इयर पेपर्स आणि प्रॅक्टिससाठी मॉडेल टेस्ट सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेचे MCQ सॉल्व्ह करत असताना कुठल्या स्मार्ट टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही वापरायला पाहिजे आणि कशी कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही रिव्हिजन करायला पाहिजे, या गोष्टी सुद्धा तुम्हाला या बुकमध्ये अवेलेबल असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बुक ऑर्डर करण्यासाठी Amazonची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आजच ते बुक ऑर्डर करा आणि आपल्या एक्झामच्या प्रिपरेशनला सुरुवात करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू ठेवा. थँक्यू.